वॉरियर्स जो आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील सरांचा संघ। यावेळेस आपण पाहतो या प्रतिम फटका मात्र अलॉंग द कार्पेट पद्धतीने चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला। शॉर्ट मिड विकेटच्या रिझन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 14 नंबरची जर्सी मिस्टर 614 टॉल मॅन हितेश कालच्या दिवसामधील हिरोज मध्ये समावेश या खेळाडूचा। आणि धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचलेले धावसंख्येला आकार येताना श्री गणेशा होताना 1 धाव। यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सहजगत्या धावांची गती पुढे सरसावताना 2 धावा। यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला अमित पाटील मॅन फ्रॉम चाडेचा एक धुरंधर खेळाडू ज्यांनी मात्र एकंदरीत कबड्डी मध्ये सुद्धा आपले जलवे बिखेरलेले आहेत आणि या मैदानासाठी खास मेहनत या खेळाडूने घेतलेली आहे। वेलकम प्रीतम पाटील, सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न प्रतिम फटका, 1 धाव सहजगत्या अंकित अर्जित केली जाईल आणि धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल। एकंदरीत 3 या धावसंख्येवरती 3 रन्स ऑन टू दी बोर्ड। यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अतिशय हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू, धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल। जवळजवळ एकंदरीत 4 या धावसंख्येवरती 4 रन्स ऑन टू दी बोर्ड। चेंडू जर आपण पाहिले तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित पाटील गिराळे एजे फायटर्स, जरा मॅन ऑफ द मॅच साठी या। अमित पाटील गिराळे वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। गिरीश पाटील युट्यूबच्या माध्यमातून अनेक चाहत्या सामना पाहतायत आणि दिवेकर पाड्यावरचे सदगृहस्थ चामुंडा वॉरियर्सचे सर्व अक्षय बुधाचे घरात यांकडून वाढदिवसानिमित्त आपल्याला प्रकट हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव त्यांकडून आलेला आहे। एक अतिशय लोकप्रिय आणि नामवंत खेळाडू। चला वळूया तुर्तास मैदानाच्या आतमध्ये। धावांची गती जर आपण पाहिली जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती। पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर एकंदरीत संपुष्टात येताना नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनीष मॅन फ्रॉम उर्सेचा खेळाडू। बघूया धनंजय कला क्रीडा मंडळ उर्से जे एकंदरीत स्पर्धा आयोजित केल्या होत्या कुठेतरी मात्र धार लावलेले आपल्या कौशल्यांना प्रॅक्टिस केलेले आहे। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। सराव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मात्र एक अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू होत असता, पुढे येत असता, सिद्ध होत असता। यावेळेस आपण पाहतो अतिशय सुरेख पद्धतीने चेंडूला टोळावलं जात आहे मिस्टर ऋषिकेशच्या माध्यमातून। ऋषिकेशच्या फलंदाजाचं कौतुक करेन अशा पद्धतीने खेळाडू खेळतोय। मॅन फ्रॉम कोकणेरचा खेळाडू अशा पद्धतीने मात्र अतिशय संयमी शांत आणि सुस्वभाव या खेळाडू। कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये मी या खेळाडूचा खेळ पाहिला। 50 धावांचं लक्ष असताना तुम्हाला मोठे फटके खेळण्याची गरज नाही, सिंगल डबल्सने आपण सामना जिंकू शकतो याचं जिवंत उदाहरण ऋषिकेशने पेश केलं होतं। वेल बॅटिंग मिस्टर ऋषिकेश। यावेळेस आपण पाहतोय टेक्निकल स्ट्रोक क्या बात आहे, परंतु चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये शेवटच्या क्षणाला मात्र गोलंदाजाच्या हातामधून चेंडू निसटला गेला नाही तर यावेळेस मात्र बॅक टू डगआउट परतावं लागलं असतं। कुठेतरी हुश जीव भांड्यात पडताना पाहायला मिळाला असेल ऋषिकेशचा। धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन टू दी बोर्ड। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज मिस्टर मनीष मॅन फ्रॉम उर्सेचा खेळाडू सामना करतोय। स्टार फलंदाज प्रज्योत पवार नावजेचा खेळाडू। यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका, देखना फटका पाहायला मिळतोय। एवढं सुंदर क्षेत्ररक्षण दीपेश। आणि आताच्या सामन्यात दीपेश कळवशील का मला किती धावा खेळल्या नाबाद अमितने ह्या सामन्यात मागच्या, जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे त्याने? 33 रन्स, एकंदरीत 33 धावा केल्या होत्या, त्यामध्ये 16 चेंडू 33 धावांचा आक्रमक 4 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता। अमित पाटील मॅन ऑफ द मॅच। आणि हे बक्षीस जात आहे आशिष चंद्रकांत पाटील चहाडे यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत पाटील चहाडे पोलीस पाटील ह्याचकडनं हे बक्षीस आहे आणि ह्या बक्षीस सुपूर्द करत आहेत सुनील पाटील गिराळे, जे गिराळे संघाचे। अमित पाटील जरा एक मिनिट आपला शुभेच्छा द्यायच्यात आम्हाला। सुनील पाटील जे गिराळे संघाचे ज्येष्ठ खेळाडू आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं हे बक्षीस मिळालेलं। अमित तुला काय वाटते ह्या सामन्याबद्दल, ही जी तू मॅच विनिंग खेळी गेली त्याबद्दल?
कालची मॅच मी खेळलो होतो त्यावर मला खूप निराशा वाटली होती, कारण की दोन मी हाफ पिच म्हणजे शॉर्ट पिच असे बॉल चूक मिस झालो होतो आणि फुलटच बॉलवर माझी कॅच गेली होती, त्यामुळे मी खूप निराशा झालो होतो. माझी मॅच जिंकली पण मला खूप अशी निराशा वाटली होती. आत्ताच्याही सामन्यात तुझा एक मिस टाइम शॉट होता जो अगदीच गोलंदाजाच्या जवळ तिथे बॉल हवेत होता, त्यावेळेस तुझ्या जेव्हा चेंडू कॅच उडालेला त्यावेळेस तुझ्या त्या क्षणाला मनात काय विचार होते? मनात विचार एवढाच होता की फक्त मॅच जिंकायची आहे, दुसरं काहीच नव्हतं. पण असं वाटलं नाही की हा झेल सुटावा? वाटलं होतं का जेल सुटावं असं. निश्चितच. पण तुला काय वाटते ह्या एकंदरीत आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे. आणि अमित, मी तुला पहिल्यांदाच बोलतोय, ज्या पद्धतीने तुझं बोलणंही रेकॉर्ड होतंय, असं बोलत जा, असं खेळ जसा चांगला खेळतोस त्या पद्धतीने असा बोलकाही होत जा. त्यासाठी तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद अमित. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली एकंदरीत जाऊन पोहोचते जवळजवळ 13 या धावसंख्येवरती. डोंट वेस्ट द टाइम प्लीज. थोडीशी घाई करा मित्रांनो. दोन संघांमध्ये कडवी लढत सुरू असताना आपण पाहतो, एका बाजूने गोवाडे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने एकंदरीत गैलाई स्टार नावजे. या दोन संघांमध्ये अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत जाऊन पोहोचलेले जवळजवळ 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन टू दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळत आहेत. अतिशय संयमी सुरुवात मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं होतं. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम खेळ सादर केला होता. शांत आणि संयमी मात्र खेळी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थेट ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझन मध्ये धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळते. जवळजवळ 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन टू दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा. वाईट चेंडूचे संकेत, खराब चेंडूचे संकेत येताना पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते जवळजवळ 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन टू दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर भाविक इज ऑन बॉलिंग स्टान्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. बॉल वॉज इन द एअर. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सचिन पाटील स्वतः ऑनर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं जवळजवळ 17 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळत आहेत. 17 रन्स ऑन टू दी बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना यावेळेस मात्र आपण पाहतो अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहतो या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. धावांची गती पुढे सरसावताना जवळजवळ 18 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होताना यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा येस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. क्या बात आहे. मोठा हादरा मात्र या ठिकाणी गैलाई स्टार नावजे संघाला लागताना पाहायला मिळतो. यस डीजे. डीजे डीजे. बोईसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विलासजी तरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आपलं सहर्ष स्वागत करत आहे. त्यांच्या समवेत श्री नागेश पाटील, त्यांच्या सोबत आणखीन श्री माधव पाटील, श्री अजय सोगले आणि सहकारी. आपणा सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत आहे.
मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्मान्य विलासजी तरे सरांचं या ठिकाणी आगमन होताना एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित व्यक्तिमत्व. सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. वॉर्म वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. वळ्या मैदानाच्या आतमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 22 या धावसंख्येवरती 22 रन्स ऑन टू दी बोर्ड, 22 धावा. यावेळेस मात्र फुलटो चेंडू, आ बैल मुझे मार तोहफा दिया था और उसे पूरी तरह से कबूल किया. फेसबुकच्या कमेंट मध्ये कडक शॉट. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच. धावांची गती जाऊन पोहोचलेली आहे जवळजवळ 28 या धावसंख्येवरती 28 रन्स ऑन टू दी बोर्ड. $28 रन्स ऑन टू दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती. 51 नंबरची जर्सी मिस्टर गिरीश पाटील. आज वाढदिवस आहे आणि कालच्या दिवसामधील हिरो सुद्धा ठरला होता. सन्माननीय बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री विलासजी तरेसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्यासोबत संस्थापक सचिव सुनील शेलार सर की आपण दोघांनीही आपल्या लोकप्रिय आमदारांचं पुष्पगुच्छ देऊन, शाल श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन यथेचित सन्मान करावा. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष करविंद पाटील आणि सचिव आमचे विद्यमान संस्थापक सचिव सुनील शेलार सर हे दोघेही आदरणीय आमदार विलासजी तरे यांचं सहर्ष स्वागत करत आहेत, सन्मान करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. त्याचसोबत आपल्या ह्या पंचकृषीतील समाजातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ बांधव श्री माधव पाटील जे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सुनील पाटील गिराळे आमचे जे उपाध्यक्ष आहेत ह्या त्यांना की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री माधव पाटील ज्यांना नाना बोलतात, आमचे ते मामा लागतात, श्री माधव पाटील लालठणे आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याच सोबत श्री राजा म्हात्रे, सॉरी क्षमा मोहिते, हा राजा मोहिते जे वसईवरनं इथे एक आपले बांधव आलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत, फार आवडीने इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय सुनील पाटील उपाध्यक्ष आमचे, आपण त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथेचित सन्मान आणि स्वागत करावं. त्याचसोबत आमचे मागच्या वर्षीचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते आणि दाते श्री अजय सोगले तांदुवाडी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दिनेश पाटील आमचे उपाध्यक्ष दिनेश पाटील, आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान आणि स्वागत करावं. श्री अजय सोगले तांदुवाडी.
सुस्वागतम सुस्वागतम. आपलं स्वागत आहे या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत KPL 2018च्या ह्या पर्व 3 मधील ह्या हंगामासाठी आपलं स्वागत आहे. आपण बघत असाल ह्या YouTube वर मॅच लाईव्ह चालू आहेत आणि तरे साहेब ह्या कालच्या दिवसात साधारणतः 10 ते 12 हजार लोकांनी ह्या मॅच लाईव्ह पाहिलेल्या आहेत. ह्या देशाबाहेर ही मॅच ह्या लाईव्ह आता जे प्रेक्षेपण चालू आहे त्या मॅच लाईव्ह ही लोक सगळी क्रिकेट प्रेमी क्रीडा प्रेमी देशात विदेशात राज्यात राज्याबाहेर ह्या मॅचचं लाईव्ह प्रेक्षेपण बघत आहेत. धन्यवाद तरे साहेब. दीपेश. सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत असेल. ज्या पद्धतीने मात्र आदरणीय सन्मान्य बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय सन्मान्य श्रीयुत विलासजी तरे साहेबांनी मात्र अमूल्य वेळ मात्र या स्पर्धांसाठी दिलेला आहे. जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी असेल. 2 शब्द नक्कीच सांगेन त्यांच्यासाठी. आयुष्य जगायचे असेल तर असे जगावे की नक्कीच जीवन जगल्यासारखे वाटले पाहिजे. इतरांसाठी जगताना स्वतःचेही थोडेसे रक्त आटले पाहिजे. आम्ही आयुष्य जगतो अभिमानाने स्वाभिमानाने हे इतरांच्याही मनाला पटले पाहिजे. सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आपण आलात. या स्पर्धांची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत. रंगरूप एकंदरीत व्यासपीठाला प्रदान केलं गेलं. 4 चांद लावले गेले. आपलं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं स्वागत. वॉर्म वेलकम. वळूया मैदानाच्या आतमध्ये. 2 संघांमध्ये कडवी लढत सुरू असताना एकंदरीत गैलाई स्टार नावचे संघ जाऊन पोहोचतोय जवळ 32 या धावसंख्येवरती. 32 रन्स ऑन टू दी बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती सजलेल्या आहेत. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. मिस्टर गिरीश हा फलंदाज जर आपण पाहिला तर वैयक्तिक एकंदरीत 11 धावांवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतो. या 11 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. 4 चेंडूमध्ये 11 धावांची वादळी खेळी खेळताना कारण ठाऊक आहे सुरुवात थोडीशी शांत संयमी झाल्यानंतर मला कुठेतरी एकंदरीत अटॅक करावा लागेल. गैलाई स्टार नावजेचा मी आयकॉन प्लेअर आहे आणि त्या अनुषंगाने मला फलंदाजी करणं मात्र आवश्यक. गोलंदाजी मार्कवर सज्ज मिस्टर विनीत. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय मात्र यस कसरत करताना पाहायला मिळतील. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22 वाईट चेंडू चे संकेत येताना पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत जवळ 34 या धावसंख्येवरती. 34 रन्स ऑन टू दी बोर्ड. इज ऑन स्ट्राईक बर्थडे बॉय मिस्टर गिरीश पाटील. यावेळेस आपण पाहतोय करारा प्रहार. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 1 धाव सहज गती अंकित अर्जित केली जाते आणि धावांची गती यावेळेस मात्र यस नो तू मैं बरंच काही होताना यावेळेस फेकी थोडीशी चुकी. अप्रतिम बॅकअप मिळतोय. बरंच काही एकाच चेंडू म्हणे मानव सिद्धूची स्टाईल भाषेत सांगायचं झालं तर दुनिया बीत गई असं म्हणायला लागेल. आणि धावांची गती पुढे सरसावताना जर आपण पाहिली तर जवळ जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवरती. 36 रन्स ऑन टू दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गिरीश पाटील आयकॉन प्लेअर आहे. आज मात्र सर्व नजरा त्यांच्यावरती खिळलेल्या आहेत. कशा पद्धतीने आजचा दिवस गाजवतील. 22 नोव्हेंबर. डान्सिंग डाऊन द विकेट. अप्रतिम फटका. समोरच्या दिशेने मात्र आपण पाहतोय तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण क्रिकेटचा उदो होताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र सहजगत्या 2 धावा अंकित अर्जित करताना फलंदाज पाहायला मिळाले. धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळ 38 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 38 रन्स ऑन टू दी बोर्ड. मिस्टर गिरीश बर्थडे बॉय जाऊन पोहोचतोय वैयक्तिक जवळ 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन टू दी बोर्ड. पुन्हा एकदा विनीत देसाई इज ऑन बॉलिंग स्टान्स. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. संकेत येताना पाहायला मिळते. धावांची गती तटस्थ स्तब्ध अविचल अवस्थेमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स ऑन टू दी बोर्ड. 38 धावा. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती असताना याचा अर्थ कुठेतरी अटॅक केलं जाईल यात काही शंका नाहीये अंडरस्टँडिंग स्कोर साठी. हे बघा मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं यावेळेस मात्र आगला वेगळा पटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू. मात्र क्या बात आहे. फेसबुकच्या कमेंट मध्ये नुसता राडा नुसता दूर. चेंडू होतोय फूर. फक्त गिरीश एकाच नावाची हवा 6 धावांसाठी. कमॉन डीजे.
थँक्यू सो मच. धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळते. एकंदरीत 44 या धाव संख्येवरती 44 रन्स ऑन टू दी बोर्ड. 44 धावा. पुन्हा एकदा मिस्टर विनीत देसाई इज ऑन बॉलिंग स्टान्स, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय स्टार फलंदाज गिरीश पाटील, मॅन फ्रॉम गोवाडे, आयकॉन प्लेयर. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक सेट मात्र एकंदरीत ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते एकंदरीत 45 या धाव संख्येवरती. 45 रन्स ऑन टू दी बोर्ड, 45 धावा. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अतिशय सुरेख पद्धतीने समोरच्या दिशेने मात्र करारा प्रहार. क्या बात आहे. चेंडू थेट निघून जातोय. दंडन दंडन दंड चौकारासाठी. यस डीजे. थँक्यू सो मच. धावांची गती जाऊन पोहोचते जवळजवळ 49 या धाव संख्येवरती. 49 रन्स ऑन टू दी बोर्ड, 49 धावा. 5 षटकांचा खेळ संपुष्टात येताना पहिली 2 षटकं जर पाहिली तर जणू काही धारावीच्या झोपडपट्ट्या होत्या. जणू काही अतिशय मात्र संत गतीने धावांची गती वाढताना पाहायला मिळत होती. परंतु आता मात्र कुठेतरी अमेरिकेमधल्या उंच उंच इमारती पाहायला मिळतात. 17 धावा मागच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न मात्र हा फटका ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळेल. क्राऊड वर्ग दर्शवताना एकंदरीत चर्चा विनिमय केली जाईल आणि त्या ठिकाणी मात्र पंच निर्णय देताना पाहायला मिळतील. यस इट इज 4 रन्स, 4 धावा. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते जवळजवळ 53 धावा. आणि गिरीश पाटील मात्र वैयक्तिक जर आपण पाहिलं तर धावांची बरसात करताना पाहायला मिळतोय. जवळजवळ 25 धावांवरती खेळताना 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. आणि या 25 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 2 षटकारांचा समावेश आणि 2 चौकारांचा. आज मात्र बर्थडेच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी मात्र ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय अप्रतिम, आउटस्टँडिंग. शेवटचं आणि अंतिम षटक आहे प्रगती पथावरती. हाणामारीचं षटक ज्याला ओळखलं जातं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती. गोलंदाज हितेश पाटील, मॅन फ्रॉम उर्षेचा खेळाडू, गोलंदाजी हाताळण्यासाठी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. सामना करतोय पुन्हा एकदा मिस्टर गिरीश इज ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मधोमध फटका मात्र 1 बाउन्स. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. व्हॉट अ शॉट. 4 धावा. यस डीजे. जब तक फटते नाच पिजामा पकड़ के पट्टे. थँक्यू सो मच. जबरदस्त खेळ मात्र गिरीशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची लयलूट केली जाते. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं. अक्सर वो लोग रहते हैं खामोश, दुनिया में जिनके हुनर बोलते हैं. गिरीशचे हुनर, गिरीशचा बोल बाला मात्र KPL या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम खेळ मात्र सादर करताना. धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत जाऊन पोहोचते जवळजवळ जर आपण पाहिलं जे गुणलेखक आम्हाला सुचवताना जवळजवळ 59 धावा धाव फलकावरती लागत आहेत. तर 59 रन्स ऑन टू दी बोर्ड, 59 धावा. चेंडू जर आपण पाहिले डिलिव्हर करून झालेले 3 षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. पुन्हा एकदा मिस्टर हितेश पाटील इज ऑन बॉलिंग स्टान्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय गिरीशच्या बॅट मधून निघालेला हा सनसनीखेज फटका, ब्रँडेड फटका. फेसबुकच्या कमेंट मध्ये तूच रे छावा. गिरीश बाबा मारल्यात 6 धावा. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. क्या बात आहे गिरीश. वैयक्तिक 37 धावांवरती फलंदाजी करताना स्कोर हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला तर हितेशच्या नावावरती 38 धावा. मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढला जाईल का? निश्चितच आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातोय. रेकॉर्ड ब्रेक केला जातोय गिरीशच्या माध्यमातून. 43 या धावसंख्येवरती पोहोचताना ब्रँडेड फटका, गिरीश नावाचा ब्रँडेड फटका सीमारेषा पार थेट जातोय. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या स्वागतासाठी 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पहा हाणामारीचा षटक मी यासाठी उल्लेख केला होता कारण शेवटच्या या 5 चेंडूमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती षटकार. आणि एकंदरीत 13 चेंडूमध्ये वैयक्तिक 43 धावांची 14 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं अप्रतिम खेळ सादर करताना मिस्टर गिरीश पाटील. क्या बात आहे. ऍब्सोल्युटली सुपर परफॉर्मन्स. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल वॉज इन द एअर. चेंडू हवेत आहे आणि हितेश पाटील फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या अर्जित केल्या जात आहेत आणि धावांची गती मात्र जर आपण पाहिली 6 षटकांच्या समाप्तीनंतर नेऊन ठेवलेले आहे. एकंदरीत 73 या धाव संख्येवरती 73 रन्स ऑन टू दी बोर्ड. 73 धावा आणि गिरीश साठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर एकंदरीत 14 चेंडूमध्ये 45 धावांची एकंदरीत मात्र विस्फोटक आक्रमक खेळी मात्र साकारलेले आहे. अप्रतिम खेळ. क्या बात आहे. जबरदस्त. अशा पद्धतीने मात्र खेळ सादर केलेला गिरीशने खरोखरच सुपर्ब. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हिंदी मध्ये म्हटलं गेलेलं आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. आणि म्हणूनच यावेळेस पूर्णपणे लढाऊ बाणा जो एकंदरीत दर्शवला गेला मिस्टर गिरीशच्या माध्यमातून. आणि खरोखरच डरने वाले को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढाऊ बाणा, लढवय्या बाणा दर्शवला गेला आणि अप्रतिम खेळ सादर केला गेला. जबरदस्त. मात्र आपण पाहतोय 14 चेंडूमध्ये 45 धावा. कुणबी प्रीमियर लीग पर्व 3 मधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर मात्र गिरीश या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुपर्ब अप्रतिम खेळ मात्र सादर केला गेला. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर मात्र केपेलच्या माध्यमातून गिरीश पाटीलच्या नावावरती हितेश पाटीलचा रेकॉर्ड जो होता 38 धावांचा ब्रेक केला जातोय आणि एकंदरीत 45 धावा मात्र 14 चेंडूमध्ये येताना पाहायला मिळाला. सुपर्ब. एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर्स जर आपण पाहिले तर मात्र एक दिवसीय सामना क्रमांक 3544 कोण विसरणार नाही. ज्या पद्धतीने ईडन गार्डन्स कोलकाताचं मैदान एकंदरीत 13 नोव्हेंबर 2013 दिवस रोहित गुरुनाथ शर्माची बॅट मात्र तळपली गेली आणि अक्षरशः मात्र श्रीलंकन गोलंदाजांनी लोटांगण घातलं होतं. 264 धावांची मात्र एकंदरीत विस्फोटक खेळी जी रोहित शर्माच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाली आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर मात्र रचला गेला एक दिवसीय क्रिकेटच्या माध्यमातून. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर 10 एप्रिल 2004 दिवस ब्रायन लारा प्लेअर फ्रॉम वेस्ट इंडिज 400 धावा मात्र अप्रतिमरित्या झळकावल्या गेल्या. अशा पद्धतीने कारण जेव्हा जेव्हा द्विशतकांच्या एकंदरीत विश्वात आपण डोकावून पाहतो तेव्हा अनेक रेकॉर्ड एकंदरीत समोर येताना पाहायला मिळतात. कृपया करून रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाचे गोवाडे वॉरियर्स डगआउटच्या बाजूला आहेत. प्लीज आपण सीमारेषेपासून 5 फूट दूर राहा प्लीज. नम्र निवेदन करतोय. दीपेश, आजच्या दिवसातला 3रा सामना आणि नाणेफेकीसाठी पुकार होतोय. पहिला पुकार शिवतेज बीबी वॉरियर्स विरुद्ध PS कुणबी किंग कुडे. शिवतेज बीबी वॉरियर काटाळे विरुद्ध PS कुणबी किंग कुडे. पहिला पुकार. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला अंतिम 11 जणांची यादी घेऊन इथे नाणेफेकीसाठी यायचंय. जरा घाई करा. गैलाई स्टार घाई करा जरा.
एकंदरीत गोवाडे वॉरियर्सचे जे डगआउट आहे आणि त्याच्या बाजूला जे खांब आहेत पहा मित्रांनो, प्लीज खांब सोडून जरा उभे राहा प्लीज, नम्र निवेदन करतोय. निर्धारित 6 षटकांमध्ये विजयासाठी गोवाडे वॉरियर्स संघाला 74 धावांचं एकंदरीत आव्हान आहे. सीमारेषा बाहेर जे काही प्रेक्षक खेळाडू मित्र सगळ्या टीम मधील जे काही खेळाडू आहेत जे केपीएल खेळतात त्यांना एक नम्र विनंती आहे, जे प्रेक्षक आहेत त्यांनाही नम्र विनंती आहे की कृपया जर सीमारेषा बाहेर जर एखादा जवळ जर झेल पकडला, काही पंचांनाही दुरून काही कळत नाही, युट्यूबची पण नजर पटकन तिथपर्यंत कॅमेऱ्याने कॅप्चर केलं तर ठीक आहे, अदरवाईज कृपया जर तुम्ही सहकार्य करा. बऱ्याच वेळा असं होतं की चौकार आहे की नाही पंचांनाही लांबून कळत नसते आणि जवळ आम्ही गेलो, पंच जेव्हा जवळ जातात तेव्हा प्रेक्षक दोन बाजूनी बोलतात, काही बोलतात तो चौकार आहे, काही बोलतात चौकार नाही. तर कृपया एक प्रामाणिक भावना ठेवा, जरी जिंकणारा आपलेच आहेत हरणाराही आपलेच आहेत. जो काही जर तुम्ही डोळ्याने पाहिला जो डिसिजन आहे तो पटकन आपण जरा क्विक मध्ये कळवत जा. दीपेश. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहतोय 73 धावांचा एकंदरीत 74 धावांचा पाठलाग करताना गोवाडे वॉरियर्सचा संघ, परंतु क्षमता आहे कालच्या दिवसामध्ये 6 षटकांमध्ये जवळजवळ जर आपण पाहिलं तर भला मोठा धावांचा डोंगर उभा केला होता. जवळजवळ 93 धावा धाव फलकावरती सस्ताना पाहायला मिळाल्या होत्या. हितेश पाटील आणि धीरज ढोणेची बॅट तळपली होती कालच्या दिवसामधील हिरोज. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका मात्र यावेळेस भाग मिल्खा भागची आठवण करून दिली जाते. चेंडू मात्र निघून जातोय, दण 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 दण. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, याला म्हणतात चित्याची दौड, ॲज शार्प ॲज हेअर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 4 या धावसंख्येवरती. 4 रन्स ऑन टू दी बोर्ड. चेंडू जर आपण पाहिले तर एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात येताना एकंदरीत विचार जर केला 74 धावांचा पाठलाग करायचा असेल 6 षटकांमध्ये तर प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 12.50च्या सरासरीने धावा करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड ऍडव्हान्टेजचं मात्र या ठिकाणी नक्कीच ऍडव्हान्टेज उचललं गेलं फलंदाजच्या माध्यमातून. चेंडू मात्र निघून जातोय थेट सीमारेषा पार. हितेश पाटील नावाचा ब्रँडेड फटका सीमारेषा पार. यस डीजे 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 डीजे. पुढील सामना जो होतोय PS कुणबी किंग विरुद्ध शिवतेज बीबी वॉरियर काटाळे. मी विनंती करतोय सामाजिक कार्यकर्ते अजय सोगले तांदुवाडी यांना, आपण ह्या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायची आहे. अजय सोगले तांदुवाडी. दोन्ही संघांनाही शुभेच्छा आहेत. ओके, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक होत आहे अजय सोगले सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते आणि शिवतेज बीबी वॉरियर काटाळे ह्या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. काय वाटते, काय निर्णय असेल तुझा? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करूया. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. नितेश, तुला काय ह्या सामन्याबद्दल काही वेगळी रणनीती असणार आहे का तुमची? पहिला सामना तुम्ही काल हरलेले आहेत, आताचा सामना हा तुमच्यासाठी फार महत्वाचा सामना आहे, काय वाटतं? आम्हाला हा सामना आता जिंकायचाच आहे आणि आम्हाला समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आमचं लक्ष असेल. ओके, थँक्यू. ऑल दी बेस्ट रोशन, ऑल दी बेस्ट. रोशन ज्याने आम्हाला मागच्या वर्षी प्रथम क्रमांकाचं पारितोषिकासाठी दातृत्व दाखवलेलं रोशन पाटील उर्से, धन्यवाद. समीर, PS कुणबी किंग संघाचा आयकॉन खेळाडू संघ नायक, काय वाटते समीर तुला ह्या सामन्याबद्दल? आम्ही सुद्धा जर नाणेफेक जिंकली असती तर प्रथमतः फलंदाजी केली असती, कारण की काल आम्ही त्यांचा सामना बघितलेला आहे. काल ते चेसिंगमध्येच हरलेले आहेत धावांचा पाठलाग करताना. तर आमचाही हाच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा करून त्यांना धावांचा पाठलाग करताना कसं रोखता येईल ह्याचा विचार करू. काही वेगळी रणनीती आहे का ह्या सामन्याबद्दल? रुपेश, खास करून रुपेश त्रिशूल यांच्यासाठी, जो आपलाच बांधव आहे रुपेश.
वेगळी रणनीती असं म्हणता येणार नाही, कारण की मैदानात उतरल्यानंतर 11 खेळाडू हे आपल्यासाठी सारखेच असतात. उदाहरणार्थ रुपेशचं बोलायला झालं तर माझा छोटा भाऊ आहे, खेळामध्ये नक्की माझ्यापेक्षा उजवा आहे, त्याबद्दल काय वाद नाहीये. परंतु मैदानामध्ये कोणी कोणाचा भाऊ नसतो, तिथे फक्त खेळाडू असतो आणि त्याला लवकरात लवकर बाद करणे आमचं लक्ष असेल. अगदी बरोबर. आणि रुपेश ज्याला माझा फेवरेट खेळाडू आहे, कुणबी दबदबा ह्या नावाने त्याला आपण एक ओळख दिलेली आहे, त्याचाही आम्हाला खेळ जोरदार खेळ ह्या वेळेचा आहे. मी संपर्क करतोय विपुल सातवी, जे PS कुणबी किंगचे टीम संघ व्यवस्थापक आहेत. दरवर्षी मला वाटतं ते संघ व्यवस्थापक असतात, ह्या वेळेस मात्र ह्या घरच्या संघाचे संघ व्यवस्थापक आहेत. काय वाटतं विपुल तुला ह्या आयोजनाबद्दल? आयोजन अतिशय सुंदर आहे. KPL कमिटीचे आभार मानले तेवढे कमीच आहेत. आणि आज आमचा समीर पाटील काहीतरी वेगळा खेळ दाखवेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद विपुल, खूप चांगला संघ सांभाळतो आणि तुम्हालाही शुभेच्छा. ऑल द बेस्ट. वळूया मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत धावांची गती जर आपण पाहिली, जवळ जाऊन पोहोचते. एकंदरीत 12 या धावसंख्येवरती 12 रन्स ऑन टू दी बोर्ड. गोलंदाज अक्षय किशोर पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या प्रतिमरित्या मात्र शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला भेदलं जात आहे. यावेळेस मात्र इरादे स्पष्ट केले जात आहेत, थोडेसे कष्ट घेतले जात आहेत, गोलंदाजच्या लाईन लेंथला नष्ट केले जात आहे. अप्रतिम स्पष्ट फटका, 6 धावा. यस डीजे. थँक्यू सो मच. या 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. एकंदरीत गोवाडे वॉरियर्स आपल्याला बघायला मिळतोय 16 या धावसंख्येवरती 16 रन्स ऑन टू दी बोर्ड. यावेळेस मात्र आपण पाहतो हितेशच्या बॅट मधून निघालेला क्या बात आहे, कॅच ऑफ द डे म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंतचा अतिशय देखणा झेल मात्र ऋषिकेश, मॅन फ्रॉम कोकनेर. क्या बात आहे, गुड कॅच ऑफ क्वालिटी, कॅच ऑफ द डे, ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. क्या बात आहे ऋषिकेश. रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये हृदयावरती अधिराज्य करताना आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये यावेळेस मात्र ऋषिकेश एकच नाव येताना ऋषिकेश साठी कडक गाणं होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पहा, इकडे आड तर तिकडे विहीर. जर हितेश पाटील बॅक टू डगआउट जरी गेला असला तरी नवीन संकट मैदानासमोर मिस्टर धीरज ढोणे. एक तरफ कुवा तो दूसरी तरफ खाई. खतरनाक अतिशय जबरदस्त टीम आहे ही, अतिशय स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. धीरज ढोणे कालच्या दिवसामधील हिरो. 7 चेंडू 34 धावांची विस्फोटक खेळी. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय करारा प्रहार. चेंडू मात्र सीमारेषा पार. धीरज ढोणे नावाचा ब्रँडेड फटका. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या स्वागतासाठी 4 धावा. यस डीजे. सलाम ले जाता हुआ उड़न खटोला और बीन बजाती हुई नागिन. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. काल मुलाखत ज्यावेळेस घेतली होती धीरज ढोणे या खेळाडूची, त्याने म्हटलं होतं की मी मॅच विनर म्हणून माझ्याकडे रोल आक्रमक एकंदरीत सोपवलेला आहे आणि मी त्याच प्रकारे खेळणार. पहा, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र अक्षय किशोर पाटील च्या खात्यामध्ये एक मोठा गडी. धीरज ढोणे बॅक टू डगआउट. शार्क मासा जाळ्यात अडकताना अक्षय साठी कडक गाणं होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. अक्षय किशोर पाटील या गोलंदाजावरती सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या नजरा खिळलेल्या आहेत, कारण ज्या पद्धतीने मात्र 2 मोठे मोहरे जे मात्र मदार ज्या 2 खेळाडूंवरती होते, एकंदरीत आपण पाहिलं
गोवाडे वॉरियर्स या संघाचे मिस्टर हितेश पाटील अँड धीरज ढोणे दोन्ही मोठे गडी मात्र बाद केले गेले आणि खरोखरच श्रेय ऋषिकेश या खेळाडूला सुद्धा मी देईन, ज्या पद्धतीने मात्र झेल टिपला गेला कुठेतरी इंडियन प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने एफबीडी विलियर्सने झेल टिपला होता एलेक्स हेल्स या खेळाडूचा, जवळजवळ षटकार गेला असं वाटलं होतं, परंतु सुरेख झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंच्या मधोमधून हा फटका मात्र संगीतमय फटका येताना पाहायला मिळते. बाग मिल्का बागची आठवण करून दिली जाते. पिलू वालकंडी टेका परवी लुशा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ढूंढो रे साजना चेंडूची मात्र एकंदरीत जणू काही शोधलं जात आहे. जोपर्यंत चेंडू उचलला जाईल फेकला जाईल धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल. पंच धावा दर्शवायचे आहेत प्लीज. 2 रन्स 3 रन्स. ओके, गुणलेखक या ठिकाणी मेन्शन करताना पाहायला मिळतील. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत पुढे सरसावताना जवळ जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन टू दी बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर अप्रतिम 24 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता असेल. प्लीज डोंट वेस्ट टाइम मित्रांनो, वेळेचं भान पाला प्लीज. वेळ कुणासाठी थांबत नसते, कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलेन जर्मनीचा वैज्ञानिक, त्याच्यासाठी सुद्धा घड्याळाचे 3 काटे मात्र कधीच थांबलेले नाहीयेत. वेळेचं महत्व वेळीच जाणून घ्या, नाहीतर वेळ तुम्हाला जाणून घेणार नाही. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हवेमध्ये मुक्तपणे मिळणारा ऑक्सिजन. हा मध्ये एकंदरीत मात्र हॉस्पिटलमध्ये अत्यंत महागडा विकला जातो. म्हणूनच टाइम इज मनी. सूर्यनारायण देव कुणासाठी कधीही थांबत नसतो. 24 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावांची आवश्यकता. गोलंदाज जर आपण पाहिला मिस्टर विकास पाटील मॅन फ्रॉम नावजे, वयाची 40 पार केलेला हा खेळाडू. ओल्ड इज गोल्ड. जुना जाणता खेळाडू. नवतरुणांना लाजवेल अशी फिटनेस आणि इच्छाशक्ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. क्या बात आहे. कुणबी समाजाची शान हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूला अतिशय सुरेखरित्या मात्र सन्मान दिला जातो. या अतिशय सुरेखरित्या मात्र व्यवस्थितरित्या चेंडूला हाताळलं गेलं, न्याहाळलं गेलं. शेवटच्या क्षणाला बॅटचं ब्लेड ओपन केलं गेलं आणि धावांची गती पुढे सरसावताना जर आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स ऑन टू दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. या चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतो. या धावांची गती जर आपण पाहिली पुढे सरसावताना जवळ जाऊन पोहोचते एकंदरीत 25 या धावसंख्येवरती. 25 रन्स ऑन टू दी बोर्ड. 25 धावा. यावेळेस आपण पाहतो या बॉल वॉज इन द एअर. चेंडू हवेमध्ये आहे. गिरीश पाटील मात्र चेंडू धरतीला दान दिला जातोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि यावेळेस मात्र सूर्यनारायण देव माझ्या आड आलेला आहे असं दर्शवताना गिरीश पाटील पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर पुढे सरसावताना एकंदरीत जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. 27 रन्स ऑन टू दी बोर्ड. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल वॉज इन द एअर. यष्टांच्या मागे अप्रतिम कार्य जतीन यांच्या माध्यमातून. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. बॅट्समन इज डिपार्ट्स. यस डीजे. जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. न्यू मॅन मिस्टर अमित नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. चाळे संघाची मदार मात्र चाळे गावातील एक अतिशय प्रतिभा संपन्न खेळाडू. यावेळेस वर्णी लागली गेली एकंदरीत केपेलच्या माध्यमातून. गोवाडे वॉरियर्स या संघामधून बॅटिंग स्टान्स वरती येताना धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जवळ 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स ऑन टू दी बोर्ड.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुड लेन स्पॉट वरती चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पिच केला जातोय. ही लेंथ अँड लाईन खूपच महत्वाची मित्रांनो. म्हणूनच क्रिकेटमध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व आहे आणि ती क्वालिटी गोलंदाजी मात्र करताना मिस्टर विकास पाटील पाहायला मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स ऑन टू दी बोर्ड. 28 धावा एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर निर्धारित 3 षटकांमध्ये अजून सुद्धा विजयासाठी आमचे गुणलेखक आम्हाला सुचवतील. 18 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. 18 गेंदे शेष. 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. अतिशय सुंदर आणि सुरेख आयोजन या स्पर्धेचं. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, अतुलनीय, अवर्णनीय, दर्जात्मक, प्रतिष्ठावान, हाय क्लास, हाय क्वालिटी, उच्च गुणवत्तापूर्ण या सामन्यांचं आयोजन नियोजन आपल्याला कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून याची देहा याची डोळा क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान देखणा सोहळा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आयोजकांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे, मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. हे एकीच बळ मात्र आदरणीय सन्माननीय कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत करविंजी दत्तात्रेय पाटील यांच्याकडून, त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय श्रीयुत भावेशजी मोहन पावडे कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान विश्वस्त, त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय किशोरजी अधिकारी सर कार्याध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय श्रीयुत मयूरजी माधव नाईक विद्यमान खजिनदार KPL 2018, त्यानंतर आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील उपाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय श्री हर्षदजी पाटील सर, आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनीलजी पाटील सर, आदरणीय सन्माननीय श्रीयुत श्रीकांतजी पावडे सर सह खजिनदारच्या भूमिकेमध्ये आहेत, आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील भाऊ शेलार सचिवच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, आदरणीय सन्माननीय सहसचिव श्रीयुत मनोजजी पाटील सर, आदरणीय सन्माननीय कुमार आशिष नरेश पाटील, त्याचप्रमाणे सल्लागाराच्या भूमिकेमध्ये आदरणीय सन्माननीय कमलाकरची घरत आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत चेतनजी पाटील या होल अँड सोल KPL कंपनीचा दमदार सोहळा KPL मात्र आपण पाहतोय आणि खरोखरच आयोजकांना मात्र ग्रँड सल्यूट मानाचा मुजरा असेल. यावेळेस मात्र यू मिस आय हिट फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जात आहे, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव आणि यावेळेस एक छोटीशी संधी देऊया डीजे ऑपरेटरना. सतरा चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी मात्र आता 46 धावांची आवश्यकता. मिस्टर कुणाल न्यूमॅन इन बॅटिंग स्टान्स. मिस्टर कुणाल मॅन फ्रॉम लालठणेचा खेळाडू. पुन्हा एकदा गिरीश. यावेळेस आपण पाहतोय फुलटच चेंडूला सन्मान देण्याचा मनसुबा फसला जातोय. तोहफा दिया था लेकिन कबूल नाही किया. यावेळेस मात्र दिवाळीचा बोनस येताना पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू थेट मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसताना यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. विकेट गिरता हुआ और एक ढासू संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच. मिस्टर गिरीश पाटील इज ऑन हॅट्रिक. बघूया बर्थडेच्या दिवशी मात्र हॅट्रिक साध्य करेल का. संस्मरणीय आणि अविस्मरणीय अशी हॅट्रिक ठरू शकते की मी माझ्या वाढदिवशी मात्र KPL सारख्या भव्य दिव्य स्पर्धेत हॅट्रिक नोंदवली होती. बघूया मिस्टर गिरीश कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. समोर स्टार फलंदाज मिस्टर अमित पाटील मॅन फ्रॉम चाळे. यावेळेस आपण पाहतोय अमितच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड फटका. पक्का 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 और ये लगा शानदार छक्का. कम ऑन डीजे.
थँक्यू सो मच. सामन्याचं समीकरण 15 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा मिस्टर गिरीश इज ऑन बॉलिंग स्टान्स. सामना करतोय मिस्टर अमित. यावेळेस मात्र आपण पाहतो उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा कसरत करताना पाहायला मिळतील आणि धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. 35 रन्स ऑन टू दी बोर्ड. 35 धावा. यावेळेस आपण पाहतोय अमितच्या बॅट मधून निघालेला एक ब्रँडेड फटका. क्या बात है. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. क्या खूबसूरती से खेल दिया इस गेंद को. लाजवाब बेहतरीन छक्का. कम ऑन डीजे. सामन्याचं समीकरण 14 चेंडू शिल्लक 33 धावांची आवश्यकता आणि सुरेख सुंदर खेळ मात्र दाखवताना अमित होम ग्राउंड वरती मात्र अप्रतिम खेळ साकार करताना. यावेळेस आपण पाहतो या स्वतः मैदानाची उभारणी केलेली आहे. कशा पद्धतीचं हे पिच आहे, कशा पद्धतीने पिच रिॲक्ट करते, सर्व गोष्टींची तंतोतंत जाणीव अमित पाटील या खेळाडूला आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो एक जुना जाणता आणि अतिशय हुकमी खेळाडू, नामी संयमी आणि हुकमी खेळाडू म्हणून जो ओळखला गेला. कबड्डी असो, क्रिकेट असो, आपले जलवे पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका घेणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र आपण पाहतो यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव यष्ट्यांच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक केली जात नाही. मोठा झटका मात्र पाहायला मिळतोय. मी म्हणेन या एकंदरीत जो संघ आहे एकंदरीत गैलाई स्टार नावजे, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र जमेची बाजू ठरलेली आहे. कारण ऋषिकेशने जो झेल टिपला एकंदरीत हितेश पाटीलचा खरोखरच टर्निंग पॉईंट. त्यानंतर मात्र धीरज ढोणेचा झेल सुद्धा अप्रतिमरित्या फॉलो थ्रू मध्ये अक्षय पाटीलने टिपला आणि यावेळेस मात्र एकंदरीत अमित यांचा झेल सुद्धा सुरेखरित्या टिपलेला आहे. म्हणूनच कॅचेस विन द मॅचेस आणि क्रिकेट इज द गेम ऑफ एकंदरीत आपण पाहतोय जेंटलमॅन्स गेम आणि 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे हा. जेव्हा 11 खेळाडू एकत्र मिळून एकजुटीने खेळतात तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये यश येताना पाहायला मिळत आहे. इट टेक्स टू टू मेक्स अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नाही आणि एकीचं बळ मात्र गैलाई स्टार नावजे संघाच्या माध्यमातून दाखवलं जात आहे आणि आता मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकललं जात आहे. ते एकंदरीत गोवाडे वॉरियर्स या संघाला न्यू मॅन इन मिस्टर सचिन पाटील स्वतः ऑनर आहेत गोवाडे वॉरियर्स या संघाचे. इज ऑन स्ट्राईक जर आपण पाहिला फलंदाज आपण पाहतोय मिस्टर भाविक. यावेळेस मात्र आपण पाहतो यस यावेळेस मात्र त्रिफळा चितच्या माध्यमातून गडी बाद झालेला आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं एकंदरीत धावसंख्या ऑन टू दी बोर्ड आपण पाहतोय जवळजवळ 41 या धावसंख्येवरती 41 रन्स ऑन टू दी बोर्ड लागल्या जात आहेत. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर आता मात्र 3 धावा आवश्यक. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागेल. न्यू मॅन इन 12 नंबरची जर्सी आपण पाहतोय. चेंडू शिल्लक 33 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पाहतोय आपण डाऊन द लेग यस वाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स ऑन टू दी बोर्ड. 42 धावा. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक होल मधील चेंडू जणू काही खणून काढला जातोय. एक धाव सहजगती अर्जित केली जाते आणि धावांची गती पुढे सरसावताना मात्र आपण पाहतोय जवळजवळ धाव फलकावरती एकंदरीत 43 धावा असताना पाहायला मिळत आहेत. 43 रन्स ऑन टू दी बोर्ड. 43 धावा.
यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू ऍब्सोल्युटली प्लम पाहायला मिळाला आणि धावांची गती तटस्थ, स्तब्ध आणि अविचल अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत जवळजवळ 43 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजून सुद्धा विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ एकंदरीत 9 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 9 गेंदे शेष, 31 रनों की जरूरत. 9 बॉल रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस मात्र आपण पाहतो एक सुपर पीस ऑफ टायमिंग चेंडू मात्र थेट सीमारेषा पार धाडला जातो. या प्रतिम देखना फटका 6 धावा येताना. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. धावांची गती जाऊन पोहोचते जवळजवळ एकंदरीत 49 या धाव संख्येवरती. मात्र स्वतः ऑनर पूर्णपणे मात्र या एकंदरीत सामन्याची एकंदरीत आपण पाहतोय जबाबदारी उचलताना हा झेल महत्वाचा असेल. गिरीश पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. मी आधीच म्हटलं होतं क्षेत्ररक्षण अतिशय जमेची बाजू ठरली, कोणताही झेल सोडला गेला नाही आणि म्हणूनच पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये जिवंत राहिले कैलास स्टार नावजे. धावांची गती तटस्थ अवस्थेमध्ये जवळजवळ एकंदरीत 7व्या गडाचं पतन होताना पाहायला मिळतं आहे. 8व्या गडाचं पतन झालेलं आहे. एकंदरीत आपण पाहिलं 49 runs onto the board, loss of 8 wickets. आता मात्र सामन्याचं समीकरण आपण पाहतो. 7 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. न्यू मॅन इन मिस्टर मनीष. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. समोरच्या दिशेने अतिशय सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र ऋषिकेशचं जेवढं कौतुक केलं जाईल ना तेवढं कमी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय सुरेख, सुंदर, चपळ आणि चतुरस्त्र वाणीने मात्र क्षेत्ररक्षण करताना स्वतःचे मात्र 100% देताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत धावसंख्या एकंदरीत जवळजवळ आपण पाहतोय 50 या धावसंख्येवरती. याचा अर्थ 24 धावांची आवश्यकता 6 चेंडूमध्ये या ठिकाणी. 6 चेंडू शिल्लक असतील आणि 23 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 24 धावा. दिवस आठवतो एकंदरीत 24 डिसेंबर 2017 MPL चं मैदान. मॅन फ्रॉम काटाले मोरीपाड्याचा खेळाडू मिस्टर अक्षय घरतने मात्र 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेचून एक अनोखा कीर्तिमान मात्र रचला होता. मॅन ऑफ द सिरीजचा तुरा मात्र MPL पर्व दुसरे एकंदरीत शिरावरती सजला होता. 20 विकेट्स, 265 धावा, 6 चेंडू, 6 चौकार आणि एकाच MPLच्या सत्रामध्ये 2 हॅट्रिक्स. यावेळेस मात्र त्या तशा पद्धतीच्या फलंदाजीची आवश्यकता, परंतु पहिलाच चेंडू मात्र हवेत. आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आपण पाहतोय ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. क्या बात आहे, याला म्हणतात चित्याची दौड. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक असतील आणि 21 धावांची आवश्यकता असेल. 5 गेंदे शेष, 21 रनों की जरूरत. 5 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय आशिषच्या बॅट मधून हा फटका. पुन्हा एकदा मात्र ऋषिकेशच्या हातामध्ये जर चेंडू गेला तर समजून जायचं त्या ठिकाणी एकच धावेल. सुरेख क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धावांची गती पुढे सरसावताना जवळजवळ 54 धावा धाव फलकावरती सजलेल्या आहेत. पुन्हा एकदा मिस्टर गिरीश पाटील इज ऑन अ बॉलिंग स्टान्स. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या प्रतिम फटका चेंडू मात्र ज्या पद्धतीने वाईडिश लॉंग ऑनच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. केवळ आणि केवळ आपण पाहतोय धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळते. जवळजवळ एकंदरीत 55 या धाव संख्येवरती. सामन्याचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर एकंदरीत चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी मात्र 19 धावांची आवश्यकता. 3 गेंदे शेष, 19 रनों की जरूरत.
यावेळेस आपण पाहतोय ज्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय थेट सीमारेषा पार. अजून सुद्धा प्रेक्षक वर्गांना हार मानू नका, अजून सुद्धा सामन्यामध्ये जान आहे. 6 धावा. यस डीजे. सामन्याचं समीकरण 2 चेंडू शिल्लक असतील, 13 धावांची आवश्यकता असेल, हिरो बनण्याची संधी मात्र फलंदाज एकंदरीत आशिषला या ठिकाणी नक्कीच चालून आलेले आहे. 2 चेंडू शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू एकंदरीत ट्रॅव्हल होताना बघायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर जवळ जाऊन पोहोचते एकंदरीत 62 या धावसंख्येवरती आणि जवळ मात्र विजयाचा सुगंध दरवळताना बॅक टू बॅक मात्र सेकंड विन, दुसरा विजय मात्र हस्तगत करताना पाहायला मिळेल का गैलाई स्टार नावचे. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र थेट प्रज्योत पवार यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 63 या धावसंख्येवरती आणि या ठिकाणी मात्र गैलाई स्टार नावजे संघाने बॅक टू बॅक दुसरा विजय संपादन केलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन असेल आणि हारलेल्या संघासाठी हार्ड लक. पुढील सामन्यामध्ये मात्र नक्कीच यथोचितरित्या अप्रतिम प्रदर्शन करतील, यात काही शंका नाहीये. अप्रतिम स्पर्धा रंगताना पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा. संपूर्ण देशाचा जगाचा जर आपण विचार केला 7 खंड पाहिले गेले. एकंदरीत अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आशिया, आफ्रिका यामध्ये सर्वात मोठा खंड कुठला असेल तर आशिया खंड. त्यामध्ये जर आपण विचार केला तर भारत आणि भारतामधील सर्वात मात्र लोकप्रिय संतांची भूमी म्हणून जी ओळखली गेली महाराष्ट्र. एकंदरीत जवळ 11,20,72,972 लोकसंख्या महाराष्ट्राची. 4 प्रादेशिक विभाग कोकण देश, मराठवाडा आणि विदर्भ आणि यामधील कोकण विभागाचा जर आपण विचार केला तर मग मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर असे 7 जिल्हे समाविष्ट आहेत या कोकण विभागामध्ये. त्यामधील पालघर जिल्हा जो एकंदरीत 36वा जिल्हा म्हणून स्वतंत्ररित्या अस्तित्वात येताना पाहायला मिळाला. एकंदरीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2014 रोजी या पालघर जिल्ह्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि या पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळ 29,90,116 जवळ लोकसंख्या 29,90,116 एवढे लोक या एकंदरीत पालघरमध्ये राहतात. जवळ 5,344 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या पालघर जिल्ह्याचं. पूर्वेस ठाणे आणि नाशिक, पश्चिमेस जर आपण विचार केला तर अरबी समुद्र, दक्षिणेस मुंबई आणि उत्तरेस बलसाड, दादरा, नगर हवेली असा पालघर जिल्ह्याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतोय. 560 लोकसंख्येची घनता, 112 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या पालघर जिल्ह्याला लाभलेला आहे आणि या पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला एकंदरीत 1 नगर परिषद, 8 पंचायत समित्या आणि 477 ग्रामपंचायतींचा समावेश पालघर जिल्ह्यामध्ये आहे. जवळ 1008 गावे आणि 3,818 पाड्यांचा समावेश पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्यामधील एक गाव जर आपण लक्षात घेतलं तर चाहडे, जे एकंदरीत पारगल रेल्वे स्थानकापासून 10 किलोमीटर अंतरावर हे गाव स्थित आहे. वाघोबा खिंड संपल्यानंतर लगेचच या एकंदरीत गावाची हद्द सुरू होताना पाहायला मिळते आणि नक्कीच या गावामध्ये या चाहडे क्रीडा संकुलामध्ये अतिशय सुरेख, सुंदर आणि अप्रतिम स्पर्धा द ग्रेट KPLचं मात्र या ठिकाणी भव्य, दिव्य, शानदार, डौलदार, ऐटदार आणि वजनदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. यावेळेस आपण पाहतोय पहिला